everyone. आय एम युअर क्लासमेट महेश आणि मी तुम्हाला आज कॉन्ट्रॅक्टबद्दल थोडंसं एक जनरल ब्रीफ इन्फॉर्मेशन देतो की कसा पेपर असणार आहे किंवा काय सिलेबस आहे आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला PDF ऑलरेडी पाठवलेली आहे. त्यामध्ये फर्स्ट टॉपिक जो असणार आहे आपला युनिट 1चा, त्यामध्ये आहे हिस्ट्री अँड नेचर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. दिसते तुम्हाला इथे हिस्ट्री अँड नेचर ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. ठीक आहे, सो हिस्ट्री आय डोंट थिंक सो दॅट इम्पॉर्टंट, बिकॉज हिस्ट्रीवरती सरसुद्धा म्हणालेत की मी हिस्ट्री घेतली नव्हती याच्या अगोदर, पण जरी तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हिस्ट्री एकदा वाचू शकता. मी 2 मिनटामध्ये तुम्हाला हिस्ट्रीबद्दल पण सांगतो काय काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत. प्रश्न असे असू शकतात, हे लक्ष द्या बरं का. व्हॉट वेर द मेन सोर्सेस ऑफ कॉन्ट्रॅक्ट लॉ इन एन्शंट इंडिया. तर त्यावरती आपल्याला प्रश्न कसे द्यायचे ते पहा. ठीक आहे, किंवा हाऊ वेर द कॉन्ट्रॅक्ट्स गव्हर्न अंडर एन्शंट टेक्स्ट. ठीक आहे, हे माझ्या मनाचे स्वतःचे प्रश्न बनवलेले आहेत मी, सो यू कॅन रिलेट दिस क्वेश्चन्स. ओके, पहिलं द रूल्स अँड प्रिन्सिपल्स जे होते अगोदरचे ते 2 फॅक्टर्सवरती सगळ्यात जास्त मॅटर करत होते. दॅट इज मोरल अँड, दुसरा कुठला फॅक्टर आहे, मॉरल अँड इकॉनॉमिक. ठीक आहे, मॉरल व्हॅल्यूज म्हणजे आपले तत्त्व, बरोबर आहे, आणि इकॉनॉमिक म्हणजे पैशाशी रिलेटेड. सो या 2 तत्वांवरती पहिले जुने जे प्रिन्सिपल्स आहेत कॉन्ट्रॅक्टचे ते असायचे. ठीक आहे, नेक्स्ट जसं तुम्हाला कळेल नंतर थोड्या वेळानंतर मी सांगेलच की बाबा मॉरल कसं काय, आपण म्हणतो ना कॉन्ट्रॅक्टमध्ये मॉरॅलिटी कशी काय येते. नेक्स्ट इथं कुठल्या मॅटर्सशी डील केलं जायचं, दॅट इज ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी, परफॉर्मन्सेस ऑफ सर्व्हिसेस एक्सेट्रा. ह्या 3 गोष्टी लागल्या जायच्या कशासाठी, ॲग्रीमेंट आणि प्रॉमिसेसच्या रूलसाठी. बरं, मग आपल्याला माहिती आहे जुन्या ज्या स्मृतीज आहेत आपल्या, त्या स्मृतीजमध्ये काय असायचं, तर हिंदू लॉज त्या स्मृतीजपासून बनवले गेले होते. नंतर धर्मशास्त्रामध्ये सुद्धा राजा कसा असावा किंवा कसं रूल करायचं वगैरे या सगळ्या गोष्टी धर्मशास्त्रामध्ये सुद्धा सापडलेल्या आहेत. व्यवहारमयूख याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टशी रिलेटेड जे काही रूल्स आहेत ते व्यवहारमयूखामध्ये होते. ओके, सो 3 शब्द आपण मेन बघितलेले आहेत, एक स्मृतीज, दुसरा धर्मशास्त्र, तिसरा व्यवहारमुख. चौथा जो आहे तो आहे अर्थशास्त्राशी रिलेटेड. ठीक आहे, अर्थशास्त्र आता कौटिल्याचं जे अर्थशास्त्र आहे त्यामध्ये बरेचसे असे सोर्सेस आहेत ज्यावरनं आपल्याला त्या काळचं पॉलिटिक्स आणि त्या काळचं गव्हर्नमेंट कसं रूल केलं जायचं. ठीक आहे, पॉलिटिक्स कसं असलं पाहिजे, गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे, याबद्दलची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये होती. ठीक आहे, नेक्स्ट तिथे असा कुठलाच जनरल कोड नव्हता. मग काय केलं जायचं, जे काही टेक्स्ट्स असायचे, रेफरन्सेस असायचे, त्याच्यावरनं वेळोवेळी नवीन प्रिन्सिपल्स बनवले जायचे. सो इथे लिहिलेले मी, प्रिन्सिपल्स वेर डिराइव्ड फ्रॉम व्हेरियस रेफरन्सेस बिकॉज देर वर नो जनरल कोड्स. नेक्स्ट अर्थशास्त्र. आता परत इथं अर्थशास्त्रामध्ये काय सांगितलेलं बघा, अर्थशास्त्र हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला लिहायचाच आहे पॉईंट. डिपेंडंट्स म्हणजे जे दुसऱ्यावरती निर्भर आहेत, मायनर जे एका विशिष्ट वयाखालचे आहेत, संन्यासीज, ठीक आहे, ज्यांनी संन्यास घेतलेला आहे, आणि पर्सन विदाऊट हँड्स ऑर लेग्स, ज्याला आपण लिम्स म्हणतो, विदाऊट लिम्स म्हणजे हात आणि पाय. आणि लास्ट आहे ॲडिक्टेड टू व्हायसेस. ॲडिक्टेड म्हणजे कुठल्या तरी गोष्टीशी असं नाही का, एक घाण सवय लागलेली आहे त्यांना, ॲडिक्टेड आहेत अशा. ठीक आहे, बॅड हॅबिट्स. अशा या कॅटेगरीजमधल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट करायला अलाउड नव्हतं. दिस पीपल, मी परत एकदा सांगतो कोण कोण होते ते, डिपेंडंट्स दुसऱ्यावरती निर्भर राहणारे, मायनर, संन्यासीस आणि ज्यांना हातपाय नाहीत ते, आणि जे वाईट सवयींशी रिलेटेड आहेत, अशा या 5 कॅटेगरीजवाल्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट करायला अलाउड नव्हतं अकॉर्डिंग टू अर्थशास्त्र. ठीक आहे, नेक्स्ट काय येतं बघा, नेक्स्ट डिपेंडंट्स. आता डिपेंडंट्स कोण कोण आहेत बघा, इथं मी डिपेंडंट शब्द म्हटला ना, डिपेंडंट्स. सन हुज फादर वॉज अलाइव्ह, एखादा मुलगा ज्याचं वडील ऑलरेडी काम करतायत. ठीक आहे, दुसरं अ फादर हू मॅनेज द अफेअर्स. सॉरी, इथं असं नाही आहे, असं पाहिजे, अ सन हू मॅनेज फादर्स अफेअर्स, म्हणजे एखादा मुलगा आहे जो त्याच्या वडिलाचं काम सांभाळतोय. ठीक आहे, मेक द करेक्शन्स हिअर. इथं अ सन हू मॅनेज फादर्स अफेअर्स. ओके, नेक्स्ट इज अ वुमन हुज हजबंड वॉज अलाइव्ह, एखादी स्त्री जिचा हजबंड अलाइव्ह आहे, आणि एखादा स्लेव्ह. हे सगळे डिपेंडंट्स आहेत. स्लेव्ह म्हणजे माहिती आहे तुम्हाला, स्लेव्ह म्हणजे कोण, तर जुन्या काळामध्ये कोण असायचे, नोकर चाकर वगैरे असायचे. ठीक आहे, हायर्ड सर्वंट और स्लेव्ह ज्याला म्हणायचं. ठीक आहे आपण, तर या सगळ्या व्यक्तींना काय अलाउड नव्हता, कॉन्ट्रॅक्ट करायला अलाउड नव्हता, बिकॉज हे सगळे डिपेंडन्समध्ये असायचे. नेक्स्ट अर्थशास्त्रानंतर सगळ्यात मोठं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज नारद स्मृती. नारद स्मृतीमध्ये कॉम्पिटंट पर्सन कोण होते, पहिला किंग, दुसरा वेदिक टीचर आणि तिसरा हेड ऑफ द हाऊस होल्ड. राजा
एखादा टीचर जो वेद शिकवतो, आणि तिसरा घरामध्ये जो मेन माणूस होता हाऊसहोल्डमधला. आता नारद स्मृती फक्त या तिघांनाच कॉम्पिटंट मानते कॉन्ट्रॅक्ट करायला. ओके. आता असे काही कॉन्ट्रॅक्ट्स होते जे आपण फोर्स करू शकत नव्हतो, अनएन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, और अग्रीमेंट जे आपण फोर्स करू शकत नाही, त्याबद्दल आपण आता थोडंसं डिस्कस करूयात. ठीक आहे. आता जे काही शास्त्र आहेत त्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की असे कॉन्ट्रॅक्ट्स जे फ्रॉडने तयार झालेले आहेत. ठीक आहे. मी परत सांगतो, असे कॉन्ट्रॅक्ट जे फ्रॉडने तयार झालेले आहेत, फोर्सने तयार झालेले आहेत, असे कॉन्ट्रॅक्ट्स राजाद्वारे डिक्लेअर केले जायचे की ते अनएन्फोर्सेबल आहेत, म्हणजे त्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली जाणार नाही. ठीक आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विमेन कुड नॉट मेक बाइंडिंग कॉन्ट्रॅक्ट ऑन देअर हजबंड और अगेन्स्ट फॅमिली प्रॉपर्टीज. एखादी स्त्री तिच्या हजबंड विरुद्ध किंवा त्यांच्या फॅमिलीच्या प्रॉपर्टी विरुद्ध कुठल्याही प्रकारचा बाइंडिंग कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही. विरुद्ध नाही, त्यांच्या म्हणजे जर ते नसतील तर त्यांच्या बिहाफवरती कुड नॉट मेक कॉन्ट्रॅक्ट बाइंडिंग ऑन देअर हजबंड, म्हणजे ती त्या हजबंडला त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बाउंड करू शकत नाही. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता हजबंड नाही आहे, पण एखादी स्त्री म्हणाली की माझे हजबंड काय करणार आहे, तुमच्यासाठी एवढं करून देतील. एखादा हजबंड समजा सोनार असेल किंवा कॉबलर असेल किंवा आर्टिसन असेल, ठीक आहे, एखादा पुरुष, आणि त्याची स्त्रीनी एखाद्या थर्ड पर्सनला काय केलं, त्याची जी वाईफ आहे तिने जर एका थर्ड पर्सनला काय केलं, एक प्रॉमिस केलं. काय प्रॉमिस केलं की माझे हजबंड तुम्हाला हे करून देतील, तर हे प्रॉमिस इनव्हॅलिड आहे. म्हणजे हा सुद्धा एक अनएन्फोर्सेबल कॉन्ट्रॅक्ट आहे जुन्या काळामधला. ओके. नेक्स्ट इज ऋग्वेद. तुम्हाला माहिती आहे ऋग्वेद, 4 वेद आहेत आपले, त्या 4 वेदांपैकी एक ऋग्वेद. ऋग्वेद पिरियडमध्ये लायबिलिटी म्हणजे काय म्हणलं जायचं. ठीक आहे. लायबिलिटी कशाला म्हणत होते. ठीक आहे. तर जुन्या काळामध्ये जे काही परतफेड असायची आपली, त्या परतफेडला ऋण म्हणलं जायचं. ऋण. ठीक आहे. ते ऋण म्हणजे डेप्स म्हणजे आपलं जे काय कर्ज आहे. ठीक आहे. तर लिटरेचरमध्ये डेप्थची कन्सेप्ट काय होती. लिटरेचर म्हणजे जुन्या पुस्तकांमध्ये, जुन्या धार्मिक ग्रंथांमध्ये डेप्थ असं म्हणलं जायचं, स्मृतीजमध्ये सांगितलं जायचं की एखाद्या माणसाने जर त्याचं कर्ज फेडलं नाही तर तो दुसऱ्या जन्मामध्ये एक स्लेव किंवा एक सर्वंट किंवा एक स्त्री किंवा एक बीस्ट, राक्षस म्हणून जन्म घेऊ शकतो. कुठं घेऊ शकतो जन्म? ज्या घरामध्ये कर्ज फेडलं नाही त्याच्या इथे. समजलं? सो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि दुसरी एक सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट होती त्यावेळेस लायबिलिटीच्या बाबतीमध्ये किंवा डेप्थच्या बाबतीमध्ये की सन वॉज लायबल टू पे ऑफ हिज फादर डेप्ट. म्हणजे जर एखादा मुलगा आहे आणि त्याच्या वडिलाने जिवंत असताना काही कर्ज घेतलेलं आहे तर ते कर्ज त्याच्या मुलाला त्याच्या वडिलाच्या नंतर फेडावं लागत होतं. ठीक आहे. आता यज्ञवालक्य स्मृतीमध्ये प्रकार आहेत, आपण हिस्ट्रीमध्ये शिकलो आहोत, तरी मी सांगतो यज्ञवालक्य स्मृती काय सांगत होते. जर कॅटल्स म्हणजे गुरढोर, गाय म्हशी वगैरे, या जर लोन केल्या तर त्यांची जी प्रोजेनी असते ती म्हणजे त्यांचे जे बाळ आहेत ते बाळ ॲज अ प्रॉफिट म्हणून कोण घेत होतं? ज्यांनी लोन दिलं ते घेत होते. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला समजून सांगतो. ए माणूस आहे, ए माणसाने बी माणसासोबत कॉन्ट्रॅक्ट केला. कसा कॉन्ट्रॅक्ट केला? तर कॅटलच्या बाबतीमध्ये कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय केलं? लोन दिलं. ठीक आहे. कशावर लोन घेतलं? कॅटलवरती. कुणी लोन घेतलं आहे सांगा? एने लोन घेतलं आहे. म्हणजे ए कोण आहे? एला कर्ज फेडायचं आहे. कुणाकडनं लोन घेतलं? बीकडनं. पण कशावरनं? एकडे एक कॅटल आहे, एकडे काय आहे? कॅटल आहे. ठीक आहे. पैसे कुणी घेतले आहेत? एने. कुणाकडनं घेतले? बीकडनं घेतले. आणि कशाच्या जोरावरती घेतले? कॅटल, गुरढोर आहेत, माझी एक म्हस आहे किंवा आपण म्हणतो गाय आहे वगैरे, असं जे काय असेल ते. पण जर एला पैसे देता नाही आले तर बी काय करू शकतो? बी याची जी प्रोजेनी आहे म्हणजे या कॅटलचे जे काय पुढची जनरेशन आहेत हे सगळे कोणाला देईल? बीला देईल. ठीक आहे. एक मला जसं समजलं आहे तसं मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. ह्याच्यात काही चुकाही असू शकतात, काही त्रुटी असू शकतात, पण समजून घ्या थोडंसं नॉर्मल तरी. ठीक आहे. आता दाम दुप्पट नावाची एक कन्सेप्ट होती. दाम दुप्पट म्हणजे काय? द अमाऊंट अँड द प्रिन्सिपल कॅनॉट बी मोर दॅन डबल द मनी हॅज लेंट. आता मी तुम्हाला समजावून सांगतो हा प्रश्न कसा आहे. ठीक आहे. समजा मी 100 रुपये घेतले, एने कुणाकडनं 100 रुपये नाही, एने दिले. कुणाला दिले? बीला दिले. सो ए लोन देणार आहे आणि बी लोन घेणार आहे. तर ए बी कडून 200 रुपयापेक्षा जास्त वसुली करू शकत नाही. दाम दुप्पट. समजलं? अमाऊंट अँड प्रिन्सिपल म्हणजे जी काय अमाऊंट ही घेणार आहे आणि जे काय प्रिन्सिपल आहे ते डबल 200 रुपयापेक्षा जास्त त्याच्याकडनं वसूल करू शकत नाही. असं जुन्या काळामध्ये एक कन्सेप्ट होता, त्याला म्हणायचे दाम दुप्पट. ओके.
नेक्स्ट इस्लामिक लॉ, त्याच्यावरती एक वेगळाच टॉपिक आपण बघणार आहोत. पण इस्लामिक लॉमध्ये लक्षात ठेवा 3 ते 4 शब्द खूप महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे वकालत. वकालत म्हणजे जी एजन्सी असायची त्याला वकालत म्हणायचं. ठीक आहे, आजही आपण वकालतनामा असे शब्द वापरतो. ठीक आहे, बरेच इस्लामिक शब्द आपण आज लॉमध्ये वापरले जातो. ठीक आहे. दुसरं आहे जमानत, गॅरंटी. तिसरं आहे तामीन, इंडेमनिटी. चौथा आहे पार्टनरशिप, शिरकत. आणि पाचवा आहे कफालत म्हणजे बेलमेंट. बेल ज्याला आपण म्हणतो ना, बेल देतो आपण थोड्या वेळासाठी, बाहेर ठेवतो आपण त्यांना. ठीक आहे, त्याला बेलमेंट आपण असं म्हणतो किंवा कफालत. सो हे काहीच नाही, फक्त तुम्हाला हे शब्द पाठ करायचे आहेत. दॅट्स इट. ठीक आहे. तर आता हे झाले, काय झाले सांगा बाबांनो, हे सगळे आहेत सोर्सेस ऑफ लॉ. असा प्रश्न तुम्हाला जर आला कदाचित तर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर इंग्लिश लॉ आला. आता मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. ठीक आहे, इंग्लिश लॉ कसा आला ह्याच्यावरती एक दुसरा प्रश्न येईल तुम्हाला. ओके, सो इंग्लिश लॉबद्दल जे काही तुम्हाला दिसतंय स्क्रीनवरती, मी तुम्हाला 2 मिनिटामध्ये समजून सांगतो काय आहे. 18व्या शतकामध्ये इंग्लिश लॉ चार्टर ऑफ 1726 मध्ये कॅलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे हे 3 प्रेसिडेन्सी टाउन्स बनवले होते ब्रिटिशर्सनी. आणि तिथं त्यांचा इंग्लिश लॉ वापरला जायचा किंवा स्टॅट्यू लॉ त्याला म्हणलं जायचं. ओके, ठीक आहे. आता इंग्लिश लॉ जो होता तो हिंदूज आणि मोमेडियन्स, आता हे मोहम्मदियन्स म्हणजेच मोमेडियन्स लक्षात ठेवा, म्हणजे मुस्लिम्स. याच्यामुळे इंग्लिश लॉ ह्या दोन्ही याच्यावरती वेगवेगळा ॲक्ट केला जायचा. त्यामुळे खूप सारे इनकन्व्हिनियन्सेस होत असायचे. ठीक आहे, तर मग असे बरेचसे चेंजेस या लॉमध्ये घडवून आणण्यात आले. त्यामुळे थोडं करत हे जे लॉज आहेत हे बदलण्यात आले होते. तर याचा मी तुम्हाला इथे थोडंसं समजून सांगतो की कशा पद्धतीने हे पूर्ण आपल्या याच्यामध्ये आलं होतं बरं का. ठीक आहे, आता इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट ही कशी आली होती हा एक प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ओके, परत सांगतो मी, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा बेस जो आहे तो आहे इंग्लिश लॉ. ठीक आहे, इंग्लिश लॉ बऱ्याच लोकांना मान्य नव्हता इंडियनमधल्या, म्हणून काय झालं होतं बघा, 3rd इंडियन लॉ कमिशन जे होते. आता हे बघा, इंडियन लॉ कमिशन हे एक डिपार्टमेंट आहे. हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा, हे डिपार्टमेंट लॉ बनवतं. तर त्यांनी जो 1872चा जो एक ड्राफ्ट बनवला होता तो सिम्प्लिफाईड स्टेटमेंट्स कशाचे होते, इंग्लिश लॉचे. आणि त्याच्यामध्ये इंडियाच्या नुसार काहीतरी चेंजेस केले गेले होते. आय रिपीट वन्स अगेन, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट हा इंग्लिश लॉवरती बनवलेला आहे, पण त्यामध्ये काही चेंजेस केले आहेत अकॉर्डिंग टू अवर रिलिजन, कंडिशन अँड द सिच्युएशन ॲट दॅट टाईम. त्यावेळेच्या ज्या काही घटनाक्रम होत्या त्याच्यावरती बेस्ड हे सगळे लॉज बनवले होते. पण आता ह्या कमिशनची गडबड काय झाली सांगतो. ही कमिशननी रिझाईन केलं का, कारण जे लेजिस्लेटिव्स होते त्यांच्यामध्ये आणि कमिशनवाल्यांमध्ये काही वाद झाले, डिफरन्सेस झाले, त्यांचे मतभेद झाले. मग लॉ बनवायची जबाबदारी आली लेजिस्लेटरकडे. बघा, 2 पार्टीज होत्या, एक कमिशन होता जे लॉ बनवतं आणि दुसरं लेजिस्लेटर, आज ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, जे पूर्ण लेजिस्लेटर आहे. या दोघांमध्ये वाद झाले, कमिशनने रिझाईन केलं, म्हणून जबाबदारी कोणाकडे आली तर लेजिस्लेटरकडे आली होती जबाबदारी. ठीक आहे, आणि मग लेजिस्लेटरमधलाच एक माणूस सर जेम्स स्टीफन्स त्याने शेवटचा फायनल ड्राफ्ट बनवला होता. ठीक आहे, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टचा. त्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण डिटेल नंतर आहेत, लक्ष द्या. ठीक आहे, आता तेच जो ॲक्ट आहे तो वेळोवेळी बदलला गेला होता. इट वॉज अमेंडेड फ्रॉम टाईम टू टाईम. ठीक आहे, आता त्यामध्ये अजून बरेचसे गोष्टी ॲड केल्या गेल्या, जसे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट, पॉवर ऑफ अटर्नी ॲक्ट, मर्चंट शिपिंग ॲक्ट, स्पेसिफिक रिलीट ॲक्ट. ठीक आहे, असे काही स्पेसिफिक रिलीफ प्रोव्हिजन्स त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये बनवले गेले होते. ओके, आणि लक्ष द्या, आफ्टर वेन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज मेड आणि आर्टिकल 372च्या फर्स्ट क्लॉजमध्ये इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट लागू होईल असं सांगितलेलं आहे. हे लक्षात ठेवा, आर्टिकल 372 क्लॉज 1 यामध्ये असं सांगितलेलं आहे की इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट जो आहे तो 1872च्या नंतरमधून फोर्समध्ये येणार आहे, म्हणजे तो ॲप्लिकेबल आहे इन टू द होल इंडिया. ओके, पण नंतर जेव्हा 6th अमेंडमेंट झाली, 6th अमेंडमेंटमध्ये सेक्शन 19A आला आणि सेक्शन 74 जो आहे या 2 सेक्शन्सचं इन्क्ल्युजन करण्यात आलं. हे 2 सेक्शन्स एक्स्ट्रा वाढवण्यात आले. ओके, हे 2 सेक्शन्स काय आहेत हे नंतर आपल्याला कॉन्ट्रॅक्टमध्ये हळूहळू कळेलच. ओके, समजलं. सो दिस वॉज ऑल अबाउट द हिस्ट्री पार्ट. बाकीचं जे इम्पॉर्टंट वाटत नाही आहे मला म्हणून मी तुम्हाला सांगत नाही आहे. ठीक आहे, तुम्ही बघून घ्या इथे पूर्ण काय पार्ट आहे.